प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडियाचे सर्वच प्रतिनिधी बंधू, मॅनेजमेंटचे माझे सर्व सहकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारा आमचा परिवार आणि उपस्थित बंधू भगिनींनो, अभिनव शिक्षण संस्थेच्या संदर्भात आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील तमाम नागरिकांच्या बरोबर आणि विशेष करून पालकांच्या बरोबर संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे. थोडीशी प्रस्तावना करील मी. अकोले तालुक्यामध्ये कार्यकर्ता ह्या नात्यानं जेव्हा कोणताही माणूस काम करतो तेव्हा त्या प्रत्येकावर जबाबदारी येते की माझ्याकडून तालुक्याच्या विकासाला गती कशी मिळेल किंवा सर्व क्षेत्राला सामाजिक न्याय कसा देता येईल, विकासाभिमुख अशा प्रकारचं स्वरूप कसं ठेवता येईल. कम्युनिस्ट चळवळीतला मी कार्यकर्ता. त्यावेळेला अकोले तालुक्यामध्ये अडचणी कोणत्या कोणत्या आहेत, आंदोलनाच्या स्वरूपात आम्ही जेव्हा मांडित होतो तेव्हा त्या सोडवण्याचा दुसऱ्या बाजूने प्रयत्न करावा असा आमचा मानस होता. दुर्गम तालुका, डोंगराळ तालुका, आदिवासी भाग आहे, नदी नाल्यांनी वेढलेला आहे. अकोल्यात यायचं तर कोणत्याही मार्गाने या घाटातूनच यावं लागतं अशी आपली स्थिती आहे. या तालुक्यातला नागरिक शैक्षणिक दृष्ट्या हा समृद्ध कसा होईल, शैक्षणिक सुविधा कशा निर्माण होतील, सगळ्या प्रकारचं शिक्षण तालुक्यात कसं उपलब्ध होईल आणि ते घडलं तरच तालुका विकासाच्या दृष्टीनं अधिक उन्नत होईल किंवा स्वावलंबन आणि स्वाभिमान वाढेल असा मानस त्यावेळेस या तालुक्यातल्या प्रत्येक समाज धुरण्याचा होता. सर्वांचा नामोल्लेख करता येईल. या सर्वांनीच मग पहिल्यांदा तालुक्यामध्ये तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तत्पूर्वी रावी पाटणकरांनी आदिवासी भागामध्ये, दुर्गम भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे. आजही ते काम आपण सर्वजण पाहतोय. मी सदैव भाऊसाहेब थोरात यांच्या बरोबर त्यांच्या सहवासात जेव्हा आलो तेव्हा त्यांनी मला असं विचारलं होतं की क्रांतीची, परिवर्तनाची तू भाषणं करतोयस, पण परिवर्तन जर घडवायचं असेल तर कृती कार्यक्रम काय तुझा. आणि तो कृती कार्यक्रम त्यावेळेला त्यांनी मला सुचवला की अकोले तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था उभी करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजचा जो अनुभव आहे की आपले ग्रामीण भागातले जेवढे मुलं मुली आहेत त्या मीडियमच्या संदर्भामध्ये फार प्रॉब्लेम आहे. इंग्रजी माध्यम आपलं तितकं समृद्ध नाही आणि मग इंजिनिअरिंग किंवा त्याच्यानंतरचं जेवढं एज्युकेशन आहे तिथे आपण अडचणीत जातो. तर तुम्ही तालुक्यामध्ये इंग्रजी माध्यमाची स्कूल सुरू करावी अशी त्यांची सूचना होती. प्राचार्य खांडगे सर ते पण आग्रही होते आणि त्यातून 1952 अभिनव शिक्षण संस्थेची स्थापना झाली. 14 विद्यार्थ्यांना घेऊन जून 1992 अभिनव शिक्षण संस्था सुरू झाली. वाट खडतर होती हे माहीत होतं. आपल्या भागातील पालकांची फी देण्याची क्षमता आपण विचारात घेतलेली होती. बाहेरून शिक्षक येणं फार अवघड गोष्ट आहे याची पण जाणीव होती. या क्षेत्रातल्या कितीतरी मान्यवरांनी तशा प्रकारे आपल्याला सूचना केल्या होत्या आणि आम्ही मदत करू असं आपल्याला अभिवचन पण दिलेलं होतं. त्या अनुषंगानं येईल त्या परिस्थितीवर मात करावी, पण आपण माध्यमिक शाळा काढण्याच्या ऐवजी आपण थोडं इतरांपेक्षा वेगळं करू, आपण इंग्रजी माध्यमाचं प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल सुरू करू हा निर्णय 92 झाला आणि ही संस्था स्थापन झाली. अल्फोन्सा मॅडम प्राचार्य होत्या, त्यांना नंतर देशमुख मॅडम सहकारी आल्या, मध्ये घुले मॅडम होत्या. नंतर जसा स्टाफ वाढत गेला तसा तसा तो स्टाफ प्रशिक्षित करण्यापासून आपण काम करीत गेलो आणि हा सगळाच जो काही शैक्षणिक अशा प्रकारचा प्रवास आहे तो सुरू झाला. दुर्दैवानं सगळ्यात एक वाईट घटना घडली की 1997 मी अपघातात सापडलो आणि सलग 3 वर्ष मला काही पण करता आलं नाही. अंथरुणावर असताना आपण जगतो की मरतो ह्या विवंचनेचाच तो काळ होता. त्यामुळे कुठे पण पाहता आलं नाही.
या 3 वर्षामध्ये अभिनव शिक्षण संस्थेचं सुद्धा बऱ्याच अंशी जसं डॅमेज व्हावं तशा प्रकारचे डॅमेज व्हावं असं ती स्थिती होती. मी आल्याच्या नंतर खांडगे सरांनी त्यात पुढाकार घेतला आणि आम्ही सर्वांनी स्वतःच्या नावानं कर्ज घेतलं. त्यातून 4 एकर जमीन आपण त्यावेळेला इथं खरेदी केली. त्यानंतर परत नव्यानं इमारतीसाठी कर्ज घ्यायचं होतं. आम्ही ते घेतलं सुद्धा. त्यावेळेला माझा परिचित नसलेले, मला माहीत नसलेले, पण खांडगे सरांचे मित्र असलेले सुरेश कोते हे खांडगे सरांना भेटले आणि 10 लाखाची मी देणगी देतो असं सांगून त्यांनी ती देणगी प्रदान केली. त्या बदल्यात आई वडिलांचं नाव द्यावं लागलं. हे सगळं पुढे घडत गेलं आणि मग इमारती झाल्या. फार मोठं योगदान हे कुणाचं असेल तर मी फार प्रामाणिकपणे सांगतो की इथं काम करणारी जेवढा शिक्षक वर्ग आहे, अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा 6-6 महिने पगार होत नव्हते तरी पण हे डळमळीत होत नव्हतं. यांचं काम फार मोठं आहे यांचं. आणि त्यांचं जे काही नेतृत्व करणारा वर्ग होता तो अफोन्सा मॅडम आणि देशमुख मॅडम आणि अकाउंट किंवा ऑफिशियल काम दिलीप मंडलिक सांभाळीत होते. या तिघांचं खरंच फार मोठं काम त्यांनी उभं केलेलं होतं. नंतर मी जेव्हा परत स्वतःच काम पाहायला लागलो अपघातातून उठल्यानंतर, तेव्हा मला स्वतःला ऑफिस नव्हतं. नालंदा इमारतीच्या त्या सावलीत मी खुर्ची टाकायचो आणि आमचं कार्यालय सुरू व्हायचं. जिद्द प्रचंड होती, मेहनत होती, टीमवर्क होतं, सर्वांचं टीमवर्क होतं. थोडं पाणी आणि त्यातून आपण स्टाफ प्रशिक्षित करू शकलो, गुणवत्ता आपण प्राप्त करीत गेलो आणि त्या गुणवत्तेच्या आधारावर आपण पालकांचा विश्वास संपादन केला आणि पब्लिक स्कूल फार उत्तम रीतीने आपण चालवलं. या पब्लिक स्कूलची गुणवत्ता किती मोठी आहे ती सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. नंतर आपण सीबीएसई स्कूल सुरू केलं. सीबीएसई स्कूलची पण गरज होती. सेंट्रल अभ्यासक्रम फार महत्वाचा होता. या अभ्यासक्रमाच्या शिवाय पुढचे एज्युकेशन अलीकडच्या काळात फार अवघड होतं. आज जर राष्ट्रीय पातळीवर काम करायचं असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करायचं असेल तर सेंट्रल अभ्यासक्रम पण तितकाच महत्वाचा होता, आवश्यक होता. तो पण आपण सुरू केला. आपल्याकडच्या ज्या मुली आहेत ग्रामीण भागातल्या, यांना डीएड आवश्यक होतं आणि त्याकरता आपण जर त्यांना डीएडची संधी दिली तर कितीतरी मुली शिक्षिका होतील. या उद्देशाने आपण डीएड पण सुरू केलं आणि पुढे बीएड पण सुरू केला. एवढं सगळं करीत असताना तो जो काही ध्यास पर्वाचा काळ आहे, आव्हानात्मक काळ होता, पण ते ध्यास पर्व होता. झपाटल्यासारखे आम्ही सगळेच लोक काम करीत होतो. मी काय हे आत्मस्तुतीचा भाग नाही, ही वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडतोय. तालुक्यातल्या तमाम पालकवर्ग आणि नागरिकांनी सुद्धा त्यात विशेष मदत केली आहे. हे मला फार आवर्जून सांगायचं आहे. त्यांची विशेष मदत होती. कितीतरी पालकांची मी नावावली देईल की हे पालक स्वतः इथे येत होते आणि आपल्या स्टाफला मदत करीत होते. कितीतरी वेळा अशी काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या ते पालक येऊन करत होते. अशी परिस्थिती त्यावेळेची सगळी होती. पालकांचा सहभाग होता, पालक मेळावे होत होते, शैक्षणिक गुणवत्ता वाढत होती. पुढे जाऊन आपण MBA सुरू केलं आणि हा सगळाच जो काही शैक्षणिक प्रकल्प आहे एका अर्थानं कोणत्या तरी एका स्टेप पर्यंत त्याला पूर्णत्व आलं. शैक्षणिक क्षेत्रात पूर्णत्व कधीच येत नाही, पण एका विशेष टप्प्यापर्यंत ते आलं. हे सगळं जेव्हा झालं, परत एकदा व्यवस्थित सुरू झालं, मी पूर्ण वेळ मला ईश्वरानं दिलेली जेवढी काही बुद्धी आहे, श्रम करण्याची जेवढी शक्ती आहे आणि सतसत विवेक आणि सदाचारी वृत्ती जेवढी काही ईश्वरानं दिलेली आहे ती सगळी पणाला लावली आणि माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांनी मला विशेष त्याबाबत सहकार्य केलं. हा सुद्धा फार औपचारिक शब्द आहे. त्यांनी पण तेवढंच प्राणपणाला लावून ते लढले, ज्यामध्ये विशेष करून सगळे प्राचार्य आणि विभाग प्रमुख आहेत किंवा आता माझ्या बाजूला बसलेल्या अफोन्सा मॅडम आणि देशमुख मॅडम आणि दिलीप मंडलिक हे पण आहेत. यांचं काम ह्या तालुक्यानं कायम स्मरणात ठेवावं. मी त्यांच्याबद्दल लेख लिहिलाय, त्यात मी असं म्हटलंय की रावी पाटणकरांच्या नंतर यांचं नाव ह्या तालुक्यानं कायम घ्यावं.
असं काम शैक्षणिक क्षेत्रात या माणसाने उभं केलेलं आहे. त्यांच्या पाठीशी खंबीर साथ द्यायचं काम आम्ही केलेलं आहे. फी कमी होती, उत्पन्न कमी आहे, प्रॉब्लेम येत होते, वाटेल तेव्हा कर्ज घ्यायचं, नंतर ते कर्ज फेडायचं, असा सगळाच काही जो सुरू झाला आमचा प्रवास. पुढे जाऊन मला तत्कालीन मंत्री माननीय मधुकरराव पिचड साहेब असं म्हटले की आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून द्यायचे आणि शासनानं फी भरायची, ही योजना आहे, पण तू मात्र विद्यार्थी घेतलेले नाही. आम्ही नंतर ते विद्यार्थी घेतले, त्याच्यासाठी मोठ्या इमारती उभ्या केल्या, वर्ग उभे केले. आज 537 विद्यार्थी आज इथे शिक्षण घेत आहेत. आज एकूण 3000 विद्यार्थी ह्या युनिटमध्ये आज काम करतायत. अकोले कॅम्पस, कोथरूड कॅम्पस आणि राजूर कॅम्पस, या 3 कॅम्पस मिळून 3000 विद्यार्थी काम करतायत. ह्या सगळ्या कालावधीमध्ये आमचा दोष काय असं जर कोणी विचारलं तर जरूर कोणी पण सांगावं की आमचा दोष असेल तर सांगावं. पण केवळ एक संस्थेचं नाव रूप आलंय, जागतिक पातळीवर काही विद्यापीठांच्या बरोबर टायअप झालंय, वेगवेगळे पुरस्कार प्राप्त होत आहेत, राष्ट्रीय पातळीवरचे, राज्य पातळीवरचे. आणि आमच्यातल्या माननीय संचालक मंडळातल्या जलशीतनं पुढे जे काही मतभेद होत गेले, त्या मतभेदातनं काही प्रश्न निर्माण झालेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कोरोना काळामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम ठेवून इथं बसून काम करणारे आणि काही घरून काम करणारे अशा प्रकारचा स्टाफ होता. कोरोना काळात सुद्धा उत्तम काम झालं. जे काही क्वालिटी म्हणून किंवा शैक्षणिक लॉसेस जे काही होते ते भरून काढण्याचा प्रयत्न आपण सुरू केला. पण 2 वर्षापूर्वी महत्वाकांक्षा म्हणून संस्थेच्या बाबत वेगळं असं काहीतरी जेव्हा वातावरण सुरू झालं, संस्थेच्या घटनेनुसार जेव्हा आम्ही सभासदांमधून निवडणूक लावली आणि सभासदांच्या नुसार त्याची निवड करण्याचा निर्णय केला, तेव्हा आमच्यातल्या काही मान्यवरांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्ताकडे त्यावेळेला चेंज रिपोर्ट करून त्यावेळेला पाठवला. त्यानंतर आम्हाला पण संस्थेच्या पोटनियमानुसार आमचा चेंज रिपोर्ट परत पाठवावा लागला आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या पातळीवर गेले 2-2.5 वर्ष ही कारवाई चालू होती. कारवाई म्हणण्यापेक्षा ही प्रोसेस सुरू होती. या प्रोसेसमध्ये आवश्यक ते सगळे पेपर, संस्थेची घटना, पोटनियम, आवश्यक सगळी पूर्तता आपल्या बाजूने झालेली आहे. गुणवत्ता म्हणावं किंवा मेरिट म्हणावं, या तालुक्यातल्या कोणत्याही नागरिकाला आपण सादर केलेली फाईल पाहण्याचा अधिकार आहे. त्याने येऊन कधी पण ती फाईल पाहावी आणि आपल्याकडनं जर काही अपूर्णता राहिली असेल तर आमच्या जरूर लक्षात आणून द्यावी का सांगावं, नाही तुमच्याकडनं हे काम राहिलेलं आहे. असं काही पण आम्ही घडू दिलं नाही. पण तरीही सुद्धा काल सहाय्यक धर्मदाय आयुक्तांच्या पातळीवर चेंज रिपोर्ट जो होता, आम्ही सादर केलेला चेंज रिपोर्ट 9 सदस्यांचा होता आणि आमचे विरोधक जे आहेत त्यांनी सादर केलेला चेंज रिपोर्ट 5 सदस्यीय होता. पण त्यांचा चेंज रिपोर्ट मंजूर झाला आणि आपला चेंज रिपोर्ट नाकारण्यात आला. ही कालची घटना आहे. या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी प्रेसमध्ये एकमेकांच्या बरोबर बोलतोय आणि तमाम नागरिकांना ही माहिती देऊ इच्छितोय आपल्या सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातून. कायदेशीर मार्गानं जेव्हा आपण जाण्याचा प्रयत्न करतो, न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवतोय आपण, त्यांनी जो काही चेंज रिपोर्ट संबंधितांचा मंजूर केला आहे, त्यावेळेला आपण एक अर्ज पण त्यावेळेला दिला की आम्हाला अपील करण्यासाठीचा जो अपिलीय पिरियड आहे, अपिलीय कालावधी आहे, त्या कालावधीपर्यंत चॅरिटीचे जे नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगानं परिशिष्ट अ मध्ये नव्या चेंज रिपोर्ट धारकांचं नाव येऊ नये. आम्ही अपिलात जाणार आहोत आणि अपिलात काय होईल त्यानंतर पुढचा निर्णय घ्यावा. त्याच्यावर एक सकारात्मक अशा प्रकारची टिप्पणी माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी केलेली आहे की जो कालावधी आहे अपिलात जाण्यासाठीचा, त्या दरम्यान आपलं म्हणणं त्यांनी मान्य केलेलं आहे. मला ही अपेक्षा आहे की आमचे जे काही ज्यांचा मंजूर झालेला चेंज रिपोर्ट आहे
त्यांनी पण आता काही गोष्टी लक्षात घ्याव्यात की अपिलीय कालावधीमध्ये इथं कोणत्याही प्रकारचा संघर्ष करू नये. उद्या आमचं अपील फेटाळलं गेलं तर जरूर तेच चेंज रिपोर्ट ह्या नात्यानं इथे येऊ शकतात आणि कामकाज पाहू शकतात. याच्याबद्दल आपल्या मनात काही दुमत नाही. पण वरच्या कोर्टात जाऊन न्याय मागण्याचा आमचा जो हक्क आहे त्याला मात्र बाधा त्यांनी आणू नये. हा एक भाग आहे. विनाकारण शैक्षणिक क्षेत्रात कोणताही संघर्ष होऊ नये हे पण अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्वाचं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहेत, मार्चमध्ये एक्झाम आहेत आणि उर्वरित सगळ्या एक्झाम एप्रिलमध्ये आहेत. आपल्या संस्थेनं प्रत्येक शिक्षकानं, प्रत्येक विभाग प्रमुखानं, प्रत्येक प्राचार्यानं जीव ओतून काम केले आणि फार उत्तम तयारी केलेली आहे. मध्ये देशमुख मॅडमच्या नेतृत्वाखाली क्वालिटी इम्प्रूव्ह मिशन म्हणून एक मिशन आपण राबवलं होतं की शैक्षणिक गुणवत्तेचा विकास कसा करता येईल. आणि ते विशेष करून शिक्षकांच्या साठीचे वर्कशॉप होते. ते वर्कशॉप पण आपण घेतलेले आहेत. फार चांगली शैक्षणिक क्वालिटी कशी मेंटेन ठेवता येईल हा प्रयत्न त्यातून आपण केलाय आणि त्याला यश पण येत आहे. मी स्वतःच्या बद्दल बोलू नये पण वस्तुस्थिती सांगण्यासाठी म्हणून सांगतो. असा एकही दिवस नाही की मी जिथे इथे किमान 8 तास काम केलेलं नाही. असा एकही दिवस नाही, एक सिंगल दिवस नाही, सुट्टीचा दिवस सुद्धा नाही, संडेला सुद्धा मी काम केलंय इथे. आणि सातत्यपूर्वक एक व्हिजन बाळगून आपली जी टीम आहे त्या टीमला वेळोवेळी सूचना करणं, वेळोवेळी मार्गदर्शन करणं, वेळोवेळी पत्राच्या द्वारे त्यांना सातत्यानं कळवीत जाणं की असं करा, तसं करा, तसं करा. असं करीत करीत आपण आतापर्यंत ही गुणवत्ता सांभाळीत आहोत. या वर्षी सुद्धा कोरोनातली जी काही शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेली होती ती आपण पूर्णतः सावरलेली आहे. ती सावरत असताना आता ज्या एक्झाम आहेत या एक्झाम 15 एप्रिल पर्यंत संपणार आहे. हा कालावधी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत मौलिक आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे इथलं वातावरण खराब होऊ नये हा सर्वात महत्वाचा जनताभिमुख, पालक हिताचा आणि विशेष करून विद्यार्थी हिताचा हा सगळ्यात महत्वाचा निर्णय होण्याची आवश्यकता आहे की हा संघर्ष विद्यार्थ्यांच्या पर्यंत जाऊ नये, पालकांच्या कानावर पडणार पण विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचू नये, त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये. या उद्देशानं लागलीच 12 तासाच्या आत आम्ही ही मीटिंग आपल्या सगळ्यांच्या समवेत आज करतोय आणि हे वातावरण टिकावं. मग पुढे जाऊन काय व्हायचं ते होईल. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं 15 एप्रिल पर्यंतचा कालावधी हा त्यांच्या फ्युचरच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं, त्यांनी शैक्षणिक तपश्चर्या केली त्या दृष्टीनं त्यांच्यासाठी किती मोलाचा आहे त्याला मोलच नाही, इतक्या मोलाचा. तर तसं कोणतंही वातावरण होऊ नये हीच एक विनंती ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी करणार आहे. पालकांच्या बरोबर सातत्यानं संपर्क आम्ही ठेवणार आहोत. मी पालकांना हे पण सांगू इच्छितो की एक्झामच्या ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपला सगळा स्टाफ, प्राचार्य, विभाग प्रमुख हे सर्वच सजग राहून विद्यार्थ्यांना कुठे पण काहीही त्यांची शैक्षणिक हानी होणार नाही याची काळजी आम्ही निश्चितपणे घेऊ. एवढं मला पालकांना ह्या प्रसंगात सूचित करायचं आहे किंवा त्यांना आश्वासित करायचं आहे. असं होऊ देणार नाही. आम्ही उत्तम रीतीनं करू. राहतो प्रश्न तो आपण अपिलात जाणार की आपण काय करणार आहोत. काल सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी ज्यांना न्यायाचे अधिकार आहेत त्यांनी संक्षिप्त ऑर्डर काल केल्यात. त्या संक्षिप्त ऑर्डर आहेत. जजमेंट काय आपल्याला काल मिळालेली नाहीत. जजमेंट मिळायला कदाचित काही दिवस लागू शकतात, 2 दिवस 3 दिवस काय लागतील. आपले वकील जजमेंटच्या कॉपीज लगेच काढणार आहेत. ते जजमेंट वाचल्यानंतर जे काही या क्षेत्रातले मान्यवर, अशा प्रकारचे ज्या व्यक्ती आहेत, मान्यवर आहेत, त्यांच्याबरोबर त्या जजमेंटच्या आधारावर आम्ही चर्चा पण करू आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास हा आपल्याला सुरू करावा लागेल. पालकांना आणि नागरिकांना नम्रपणानं मी सांगू इच्छितो की मी कार्यकर्ता आहे.
मी कधी पण या तालुक्यात पुढारी म्हणून वावरलेलो नाही. माझ्या आयुष्यात मी कुणाकडनं रुपया कधी घेतलेला नाही. कामाच्या बदल्यात मी कुणाचा चहा पण पिलेलो नाही. जे काही मूल्य आणि जे काही आपली म्हणून नीतिमूल्य आहेत ती फार व्यवस्थितरित्या मी सांभाळलेली आहे. या सगळ्या प्रकरणी न्यायालयाचा भाग म्हणून अपिलात जावं लागेल. मला इथं पद राहिलं पाहिजे या ईर्षेपोटी जाणार नाही, या ईर्षेपोटी जाणार नाही. पण ही व्यवस्था टिकली पाहिजे. ही उद्या जर काही अडचणी आल्या तर या तालुक्याची शैक्षणिक हानी होणार आहे. ती होऊ नये म्हणून मी मध्येच जर आता थांबलो आणि असं म्हणालो की मी कार्यकर्ता आहे, मी काही व्यावसायिक धंदेवाईक असा कोणी संस्था चालक जर नसेल तर मग न्यायालयानं दिलेला निर्णय मान्य करून आपण का थांबू नये. पण असं करायला गेलो तर मी माझ्या मूल्यांच्या बाजूनं त्याचा अहंकार ठरेल माझा, आणि एका व्यवस्थेचा रामराम घेऊन मी कितीतरी विद्यार्थ्यांचं भविष्य मीच खुडी असं व्हायला नको. म्हणून अपिलात जाणं विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आणि शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने हिताचा आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही करणार आहोत. जजमेंट आलं आम्ही त्या दृष्टीनं अपिलात जाणार आहोत. जो पिरियड, जो कालावधी अपिलात जाण्यासाठी आम्हाला दिलाय, शक्य तितक्या लवकर आम्ही अपिलात जाणार आहोत. आम्ही अपिलात जाऊ, तिथून जो निर्णय मिळेल त्या निर्णयाच्या अनुषंगाने मग पुढचं पाऊल पुढे टाकता येईल. कुणावर अविश्वास दाखवावा न्यायालयावर अशा भूमिकेत आम्ही नाही. पण न्याय व्यवस्थेच्या बाजूनं सतत न्याय मिळवण्यासाठीची धडपड किंवा न्याय मिळवण्यासाठीचा प्रवास करावा लागेल, आणि तो करण्यासाठी आपण मागे राहू नये असं आमच्या कालपासून ज्या मीटिंग होत आहेत या सगळ्या मीटिंगमध्ये सर्व सहकाऱ्यांचं मत आहे की आपण जे व्रत स्वीकारलं ते शैक्षणिक या तालुक्यातल्या उन्नतीच्या दृष्टीनं आपण स्वीकारलंय, तर ते हे व्रत आपल्याला जोपर्यंत लढण्याची क्षमता आहे तोपर्यंत लढायचंच आहे. हे व्रत स्वीकारून आपण कामाला लागलेलो आहे. आमचं मनोधैर्य कोणतंही खच्ची झालेलं नाही. हा, यातना होत आहेत, जरूर होत आहेत, वेदना होत आहेत, जरूर होत आहेत, निश्चित होत आहेत. पण ही काही माझी एकट्याची स्थिती नाही. अनेकांच्या त्यांच्या जीवनाच्या तपश्चर्येमध्ये अनेकांवर अशी वेळ येते, आपल्यावर पण ती येऊ शकते. तेव्हा जे व्रत स्वीकारलंय तिथे यापुढे सुद्धा जे जे काही स्ट्रगल करावा लागेल विद्यार्थ्यांच्यासाठी, पालकांसाठी, शैक्षणिक हक्कासाठी, तो निश्चितपणे आपण करणार आहोत. परत एकच अपेक्षा व्यक्त करेल आमच्या समोरच्या माणसांच्याकडनं, तोपर्यंत मात्र अपिलात आम्ही जाऊन, अपिलात उद्या तो निर्णय तुमच्या बाजूने होईल की आमच्या बाजूने होईल तो मुद्दा अलग आहे, तोपर्यंत या शैक्षणिक संस्थेला ओरखडा ओढण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कालावधी अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. फेब्रुवारी मध्येच एक्झाम सुरू होत आहेत, ज्यादा क्लासेस सुरू आहेत, वातावरण उत्तम आहे, सगळं सांभाळण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. तेव्हा या पुढे सुद्धा कायदेशीर बाजूनं कायदेशीर लढाई सुरू राहील. पण शालेय कामकाजामध्ये सुद्धा मी पालकांना हमीपूर्वक किंवा ग्वाही देतो, आमचं दुर्लक्ष होणार नाही. आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ. माझे सगळे सहकारी या कामामध्ये फार अग्रेसर आहेत. हे यांनी तर खरं तर जीवन अर्पित केलेलं. माझ्या इथं बसलेल्या मी माझ्या दोनही भगिनींचं खरंच सांगेल की यांनी जीवन अर्पित केलंय. केरळातनं यायचं, इथं काम करायचं. देशमुख मॅडमला रयत शिक्षण संस्थेची ऑर्डर होती, पगार मिळत होता, त्याच्या 6 पट अधिक वेतन मिळालं असतं, पण अभिनव नाही सोडायचं म्हणून त्या थांबल्या. हा त्याग आहे, या तालुक्यासाठीचं योगदान आहे. त्या योगदानानं त्या पण काम करतील, आम्ही पण काम करू. पुढे जाऊन जी काही न्याय व्यवस्था म्हणून आम्हाला जो काही न्याय मिळेल, पुढचा निर्णय त्यानंतर आपण जरूर घेऊ. पण हा तालुका, ह्या तालुक्यातला प्रत्येक नागरिक, ह्या तालुक्यातला प्रत्येक पालक आणि ह्या तालुक्यातले प्रत्येक मीडियाचा प्रतिनिधी यांनी सतत 42 वर्ष मी राजकारणात काम करतोय.
42 वर्ष यांनी एका अर्थानं मला सांभाळलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की माझ्याकडनं कुठंच काही घडलेलं नाही आहे. माझ्या अपघाताच्या काळामध्ये प्रवरा पॅकर्स नावाचं एक युनिट बंद पडलं. मी जगतो की मरतो अशा चिंतेत असताना ते युनिट बंद पडलं. पण ह्या तालुक्यानं मला समजून घेतलंय. मी कामकाजामध्ये पळता धावता काम करता करता कदाचित अनवधानानं चूक होऊ शकेल, पण अतिशय प्रांजळ हेतू ठेवून काम करत आलोय आणि तितकंच मला आमच्या पत्रकार मित्रांनी खरंच सांभाळलेला. हा बिलकुल तुमच्या समोर बोलण्याचा भाग नाही. तितकंच मला ह्या तालुक्यातल्या पालकांनी पण सांभाळलेला, तितकंच नागरिकांनी पण सांभाळलेला. एवढा रिस्पेक्ट मला वाटत नाही मला कुठे मिळालेला. तेव्हा समाजाच्यासाठी काम करणं, मरेपर्यंत करणं हे माझं ध्यास पर्व आहे आणि त्यासाठी तो ध्यास घेऊन मी काम करीन. आपल्या मार्फत एवढाच संदेश तमाम तालुक्याला जावा ही अपेक्षा ठेवून आपल्याबरोबर बोललोय. आपण आलात, आमची भूमिका समजून घेतलीत. मी आपल्या सगळ्यांच्या प्रती आभार व्यक्त करून थांबतो.